उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये बुधवारी रात्री चर्चा झाल्याची माहिती मिळते. फडणवीस नागपूरमधून मुंबईमध्ये परतत असताना ही भेट झाल्याचं कळतंय. महत्त्वाचं म्हणजे 3 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नवी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली होती आणि त्यानंतर राज यांनी काल फडणवीसांची भेट घेतली आहे. भाजपनं जरी या भेटीचं खंडन केलेलं असलं तरी देखील फडणवीसांनी अतिशय सूचक प्रतिक्रिया दिली. अशा भेटी होतच असतात, माध्यमांनी त्यामध्ये पडू नये असं फडणवीस यांनी म्हटलंय. राज ठाकरेंना तुमची काल रात्री उशिरा भेट झालेली आहे का? आमची उशिरा झाली की लवकर झाली, तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता? भेटी होतच असतात. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. गणेश, देवेंद्र फडणवीस यांनी अगदी सूचक वक्तव्य केलेलं आहे. भेट झालेली आहे का? काय नेमकी चर्चा झाली असावी? की बघा, ही माहितीच आहे, याची चर्चाच सुरू आहे की काल रात्री ही भेट झाली. काल नागपूरहून ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल झाले त्यानंतर एका अज्ञात स्थळी किंवा ही गुप्त बैठक ठेवायची होती म्हणून अनडिस्क्लोज लोकेशन मध्ये ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजपकडनं याआधी भेटीचं खंडन केलं गेलं. त्यासोबतच मनसेनं देखील यावरती कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. आताच सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आहे, कारण त्यांना या ज्या घडामोडी घडतायत त्याला जास्त ओपन करायचं नाही आणि यामुळं त्याच्या सगळ्या बातम्या किंवा त्याच्याला माहिती किंवा बारकाव्या जे आहेत ते समोर येऊ नये हेच त्यांचे प्रयत्न आहेत. आणि पुढील 1-2 दिवसांमध्ये या भेटी संदर्भातला सगळं तपशील समोर येईलच किंवा कशा प्रकारे मनसे महायुतीत सामील होईल या संदर्भातली अधिकृत घोषणाही केली जाईल. त्याआधी काही आपण म्हणू शकतो की छोटे मोठे विषय आहेत ज्याला पूर्ण करायचं आहे किंवा ज्याच्याचं उत्तर राज ठाकरेंना हवं. काही प्रश्नांची उत्तरं भाजपला हवी आहेत महायुतीत त्यांना सामील करून घेण्याआधी. तर त्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्या विषयांनाच पूर्णविराम लावण्यासाठी आणि महायुती करण्यासाठी या भेटीगाठी होत आहेत. आणि आज उद्यामध्ये पुन्हा महत्वाच्या नेत्यांना राज ठाकरे भेटू शकतात. त्यासोबतच इथली बैठक, कारण आता पुढची घोषणा ही महाराष्ट्रात होणार आहे म्हणून या ज्या पुढच्या 2-3 दिवसांमध्ये भेटीगाठी होतील त्यानंतर मनसे महायुतीत कशा प्रकारे सामील होतोय हेही स्पष्ट होईल. गणेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.